धनंजय मुंडे या आरोपींशी फोनवरून सुद्धा संपर्कात होते असंही जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। आता धनंजय मुंडेंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत खुनाचा कट रचल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला, पण त्यानंतर रेस्ट हाऊसवर भेट झाल्याचा आरोप मात्र त्यांनी पूर्णपणे फेटाळला नाही। मी सोमवारी रेस्ट हाऊसवरच असतो, मी तिथं अनेकांना भेटतो, तसं या लोकांनाही भेटलो असेल। आता काही जणांना बाजूला घेऊन बोलावं लागतं, तर मी त्यांच्याशी बाजूला घेऊन बोललो असेल, असं धनंजय मुंडे म्हणालेत। आता धनंजय मुंडे हे नेमकं काय म्हणालेत ते तुम्हीच ऐका। गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो, अनेक सहकारी आहेत, अनेक जण येतात, भेटतात, बोलतात, कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं। आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल, कसला कट रचला जातो का त्यांना पाठवून, ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत ना। आता हे झालं भेटीबद्दल, म्हणजे भेट झाल्याचा आरोप हा धनंजय मुंडेंनी पूर्णपणे फेटाळलेला नाहीये हे तुम्ही बघितलं।